पाठीमागून मंदिर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि राधे राधे. कारण आपण वृंदावनमध्ये आहेत आणि खूप भारी व्हिडिओ होणार आहे. आपण जे जाणार आहेत प्रेम मंदिर वृंदावनमधलं, जिथे खूप दूरवरून लोक येतात. तुम्ही सुद्धा पाहिला असेल, रील्समध्ये असेल कुठे, मथुरा वृंदावन. इथं आल्यावरच सगळे लोक जे आहे प्रेम मंदिरला सुद्धा जातात. तर खूप चांगलं मंदिर आहे आणि नेक्स्ट पार्टसुद्धा येतच राहतील वृंदावनचे सुद्धा. तर त्याच्यासाठी ना नक्की तुम्ही सबस्क्राईब करायला हवं चॅनल. आणि इंस्टाग्रामला असणार तर इंस्टाग्रामला फॉलोसुद्धा करा. लिंक जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर चला आता भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये. जस्ट आता आपण पोचलो आहे प्रेम मंदिरच्या जवळच आहे मी. पाठीमागून फूड मॉल, हल्दीरामच्या बाजूलाच आहे. तुम्ही इकडं येऊ शकता आणि दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता कमानजवळ, जिथून तुम्ही एंटर होऊ शकता. एंट्री गेट तिथून. हे बघा, इथं आहे मंदिर. टाईम आहे 8:30चा. अजून 10 मिनटं बाकी आहेत ओपन व्हायला. पब्लिक खूप जमा झाली आहे इथे. हे बघा समोर. गर्दीला जाऊ देऊ, नंतर आपण 5-10 मिनिटांनी जाऊ. एंट्री इथून होते. आता जस्ट एंट्री केली. आता समोर बघू शकता मंदिर. कालियानाग. दुसऱ्या साईडनं जाऊया आता आपण. बघू शकता मंदिरच एकच नंबर. इकडं गवळणी वगैरे. हे पहा, खूप चांगलं असं मंदिर बनवलेलं आहे यांनी. पूर्ण पाठीमागून पण आहे फिरायला आणि त्या साईडनं सुद्धा आहे. तर दोन्ही कोण सुद्धा दाखवणार आहे मी. हे गेट सध्या बंद आहे. हे संध्याकाळी ओपन होते. तिकडं पूर्ण पाण्यावरती जे लाईट शो असतं ना, तो दिसेल. इथं गाई वगैरे चारताना. हे बघा, याचा नाईट शूट पण मी दाखवणार आहे. सवंगड्यासोबत जेव्हा ते गाई वगैरे चारायला जायचे तेव्हा म्हणजे जेवण वगैरे असं दाखवलेलं आहे. हे गवळणी वगैरे हे संध्याकाळी जेव्हा शो चालू होतो तेव्हा पूर्ण गोल गोल फिरते. असं वाटते की काय मध्ये राधाकृष्ण वगैरे आहेत. आणि म्हणजे सगळीकडूनच आहेत राधाकृष्ण, परंतु गोल फिरताना एकदम असं भारी वाटते. लाईट वगैरे असते याच्यावरती. गोवर्धन पर्वत असं दाखवलेलं आहे की पूर्ण वरती उचललेला आहे. आणि शक्यतो लोकांना समजणार पण नाही की गोवर्धन पर्वत बनवलेला कसा आहे. कारण तुम्ही बघू शकता मध्ये कुठंच टेकलेला नाही. मला असा दिसणार आहे. हे बघा, कुठं दिसतोय तुम्हाला खाली टेकलेला. वरतून पाणी येते. खाली जे आहे श्रीकृष्ण आहेत त्यांनी जे करंगळीवरती उचललेलं आहे असं दाखवलेलं आहे. हे मंदिर जिथं मला खूप दिवसापासून यायचं होतं, पण आज इथे राधा राणीने बोलवल्याशिवाय तर कोणीच येत नाही असं म्हणतात. आणि सत्य गोष्ट आहे. 1-2 वेळा प्लॅन केला पण ते नाही झाला आणि हा अचानक प्लॅन झाला. वा, एकदम भारी वाटतंय. पाठीमागून मंदिर एक नंबर फिलिंग भाई. लोक इकडून पाठीमागून सुद्धा बघा. इकडे पाठीमागे जे आहे हे मेन गेट आहे जिथून आपण आलेलं आहे. त्या साईडनं एंट्री केली आणि पूर्ण फिरून मंदिर जे आहे या साईडमधून इकडे शूज ठेवून नंतर आपण इथून एंट्री केली आहे आणि हे मंदिर आहे. तर आतमधला सुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर पूर्ण बघत राहा. आणि साईडला सुद्धा काय काय बनवलेलं आहे पूर्ण मंदिरवरती तुम्ही बघू शकता, ते सुद्धा दाखवणार आहे आपण. तर चला आता मध्ये घेऊन जातोय. मध्ये एंट्री. मध्ये मोबाईल अलाउड नाही, पण नंतर थोडं काढायला जमते. इकडून बघा वरतून दर्शन. वरतून बघा कृपालूजी महाराज ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हे जे मंदिर वगैरे आहे इथं
वरती एक फ्लोर आहे जिथे तुम्हाला पुन्हा अजून एक मूर्ती दाखवतोय आणि वरती एका फ्लोअरला जाणार आहे. चलो 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 चलो. हे बघा, हे बघा आता इथं पुन्हा युगल सरकार आणि कृपालू महाराज वेगवेगळ्या देवांची इथं खूप म्हणजे अशी मूर्ती वगैरे केलेली आहेत. आणि श्रीकृष्ण जेव्हा नवजात शिशु होते तेव्हा घेऊन जाताना बघा श्रीकृष्ण आणि राधाराणी. इकडून सुद्धा यशोदा मैया सोबत श्रीकृष्ण. इथं लिहिलेलं आहे कृपालू वंदे जगद्गुरु. पाठीमागून असं काय मंदिर आहे. दिव्य रासलीला म्हणजे पूर्ण जे याच्यावरती रासलीला आहे त्यांच्या जन्मापासून तर पूर्ण कंसाला मारेपर्यंत पूर्ण याच्यावरती त्यांनी पूर्ण म्हणजे मूर्ती ज्या केलेल्या आहेत त्याच्यामधून दाखवून दिलेलं आहे. वा, खूप मोठं मंदिर सुद्धा आहे हे. आधी कधी आलेले आहेत का मला नक्की सांगा. आणि आलेले असले तर तुम्हाला अजून माझ्याकडे कुठं एखादी राहिलेली जागा ती सुद्धा सांगा. मी तर एकटाच फिरतोय पण खूप भारी वाटलं. ते खरं बोलतात, एकदा माणूस वृंदावनला आलं की जायला नाही आवडत. कारण इथलं जे वातावरण आहे खूप चांगलं आहे, म्हणजे भक्तिमय आहे पूर्ण. आणि जे रिस्पेक्ट आहे, हे लोक जे रिस्पेक्ट करतात, जे बाहेरून टुरिस्ट लोक आलेले आहेत त्यांचे सुद्धा, तर हे एक वेगळीच मजा आहे. बघू शकता. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एकदा करून घ्या, कारण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. बॅकग्राऊंडला मंदिर आणि इकडून सुद्धा जे गार्डन वगैरे जे केलेलं आहे. आणि नाईटचं पण व्ह्यू तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, स्किप काही करू नका. ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार जे काय आहे ते मी सांगतोय नॉलेज. माझं काय तेवढं एकदम भारी नॉलेज नाही आहे मी सांगायला, तुम्हाला ज्ञान द्यायला. पण जे मला थोडंफार माहिती आहे तेच मी सांगतोय. बघा, तर आता जातोय आपण बाहेर. आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरा पार्टसुद्धा कंटिन्यू भेटणार आहे, कारण व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. नाईट आणि डेचा 2 असे व्हिडिओ टाकणार आहे एकामध्येच आहे. किंवा नाईटला सुद्धा हे मंदिर खूप चांगलं दिसतं, त्याच्यामुळं नाईटचा व्ह्यू नाही सोडायला जमणार. नाईट आणि डे त्याच्यामुळं हा एक व्हिडिओ बनवतो. दुसरा पार्ट येणार आहे दुसरीकडे आपण जिथे जाणार आहे त्याचा मी टाकेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि मी आता एक्झिट घेतो डायरेक्ट पाठीमागून. एक्झिट करतोय जे आहे मी कंटिन्यू याच्यामध्येच करणार आहे. चला करूया एक्झिट आता. Now we are going to Bhakya Bihari temple, so please watch this full video and on my YouTube channel, and please subscribe and like and share also this video, so we can meet in Bhakya Bihari temple. मंदिर यहाँ से पड़ता है 2900 मीटर। नहीं नहीं नहीं, अपना बाके बिहारी। श्री कृष्ण जन्म। अच्छा इस्कॉन है ना ये तो। यहाँ पे भी जाना है, यहाँ पे बाद में आते टाइम जाएंगे। लस्सी वृंदावनची ट्राय करू, मथुरेची तर केली आपण। बाके बिहारीला जातोय। कृष्णाच्या मूर्ती बघा, चांगल्या चांगल्या आहेत ते बघा। पूर्ण त्यांना ड्रेसिंग वगैरे, अरे वा भारी आहे। खतरनाक गर्दी आहे, भरपूर गर्दी, म्हणजे बघायचंच काम नाही। पाठीमागून पुढे आणि गरमी पण। मोबाईल आणि
पर्स वगैरे त्यांनी सांगितले सांभाळून ठेवा, कारण थोडं चोरी होण्याची भीती आहे. आणि आता डायरेक्ट दर्शनाला जाऊ आपण. खतरनाक गरमी. आणि हाच ते मंदिर आहे जे बाहेरून हे बघा असं दिसतं. बाके बिहारी मंदिर. आता डायरेक्टली आपण मध्ये एंट्री करणार आहे इथून. हे बघू शकता. बाके बिहारी लाल की जय. बोलो राधे राधे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका राधे राधे हे दर्शन. आणि मी सुद्धा केलं. हे बघू शकता इथून. माझं सुद्धा दर्शन खूप भारी झालं आणि लगेच दर्शन घेऊन मी बाहेर आलो. बाकी बिहारी झालं. आता जातो आपण इस्कॉन टेम्पलला. नियर बाय मध्येच आहे इथे. 10 मिनिटाच्या याच्यामध्ये सेम गाडीमध्ये घेतलं 30 रुपीज तिकीट आहे. बाकी बिहारीपासून एक 10 मिनिटामध्ये पोहोचेल बघा. गरमी खतरनाक चालू आहे इकडे. बस बस बस. चले थँक्यू. इस्कॉन मंदिर. आधी दर्शन घेऊया आपण. भजन. राधे गोविंद राधे राधे. भगवद्गीता बघा किती भाषामध्ये आहे. ही जी आहे इंटरनॅशनल भाषा म्हणजे जी काय आहेत. मराठी पण आहे याच्यामध्ये, हिंदी कन्नड म्हणजे जे काय आपल्या भाषा आहेत. अरेबिक आहे, उर्दू आहे, ओरिया आहे, मल्याळम, रशियन लँग्वेजमध्ये पण आहे भगवद्गीता. एवढे लँग्वेज आहेत की जे आपल्याला काय माहीत पण नाहीत. त्याच्यामध्ये आहे इंग्लिश, इंडोनेशियन, इटालियन, कोरियन पण आहे. कमाल. पूर्ण पब्लिश झालेले आहेत या याच्यामध्ये बुक हे भगवद्गीता आपली. हा समोरून काय असा लुक आहे पूर्ण इस्कॉन मंदिराचा जो वृंदावनमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. माझं दर्शनसुद्धा झालं आणि खूप चांगलं मंदिर आहे. इथे जे आहे तुम्हाला राधाकृष्ण यांच्या लीला असतील, त्यांचं जे जगन्नाथपुरीचं एक तिथं टेम्पल वगैरे दाखवलेलं आहे. मध्ये राधा आणि कृष्ण आहे जे, आणि खूप म्हणजे एकदम त्यांनी भारी असं बनवलेलं. खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही सध्या एकदा नक्की व्हिजिट करा एक दर्शन घेण्यासाठी इथे. आणि दर्शन झालेलं आणि मंदिर पण बंद झाले आता. तर आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आपण. बघा बाहेरचे असून इथं भजन वगैरे करतात हे. तर आता आलोय मी अनिरुद्धाचार्य महाराज जे भागवत वगैरे करतात. आपल्या साधना टीव्हीवरती असेल, खूप साऱ्या टीव्हीवरती येतात. त्यांचा आश्रम आहे. तिथं आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलं आहे की खरंच काय अन्नदान वगैरे आहे, वृद्धाश्रम वगैरे कसं आहे ते बघण्यासाठी आलेलं आहे.